राणी काय झालं ग? राहुल, माझ्याकडून लई मोठी चूक झाली रे. लईच मोठी चूक झाली. एवढे दिवस जे माझ्या मनात होत, जे मी लपून ठेवलं होतं, ते सगळं काही बाहेर निघालं रे. तर बघ राणी, शांत हो आधी. शांत हो आणि सविस्तर सांग मला काय झालं नक्की. राहुल, मी स्वतःच्याच हाताने माझ्या संसाराला आग लावली. आशा माझ्याकडे आली होती, माझ्यासोबत लय गोड गोड बोलत होती. मी तिच्या बोलण्याला भाळले आणि तिला सगळं काही सांगून बसले. तुझ्या आणि माझ्या भूतकाळातलं. अगं राणी, जे लोकांपासून आपण आजपर्यंत प्रेम लपून ठेवलं होतं, तू सगळं असं सांगून बसली का? डोक्यात काय मी काही येडीस तू? मला माहिती मी चुकले. मला त्याचा पश्चाताप पण होतोय. मी जेव्हा आशाला सांगत होते ना, तिची नजर माझा जीव कसा कासावीस करत होती. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून माझा जीव कंठाशी येत होता. ती सरळ नजरेने बघत नव्हती माझ्याकडे. जणू काही तिला जे पाहिजे ते सगळं मिळालं. मला खूप भीती वाटते रे राहुल. ती आपल्या दोघांची इज्जत गावातल्या इशीवर टांगण. आणि जर अण्णाला कळलं तर अण्णा तर माझा जीवच घेतील र. अगं म्हणून तर तुला 1000 वेळा सांगत होतो मी, उघड्या डोळ्याने त्या आशावर विश्वास नको ठेवू. ती बाई आहे घरी जेवढी वरून कपटी दिसते ना, त्याच्या 1000 पटीने जास्त आतून कपटी. उलट्या काळजाची अवलाद कुठली. उगाच सांगून बसली बरं आणि तू तिला नव्हतं सांगायला. चूक केलीस तू. राहुल, मला माहिती रे मी खरंच चुकले. तू मला मार हवं तर शिव्या दे, पण आता काय करायचं पुढं मला ते सांग. आता काय करणार आहे? चूक करताना कळ नाही आधी. बरं जाऊ दे, शांत होतो. जे झालं ते झालं. झालेलं तर बदलू शकत नाही आपण. तू एक काम कर, त्या आशाला जाऊन भेट. मी तिला भेटू? नाही नाही, नको नको, मला लय भीती वाटते अरे. अगर आणि अशी भीतीला कवटाळून बसली ना तर आयुष्यात तू मारून जाशील. चूक केली मला निस्तारा लागल का नाही? ती चेहऱ्यावरची भीती आधी घालून टाक आणि त्या आशाला जाऊन भेट. ती बघ काय म्हणते, तिला बोल. जे काय मी सांगितलं ना ते आपलं तर वचन घे तिच्याकडनं. राणी, तुला मी परत सांगतोय, तुझ्या चेहऱ्यावर भीती दिसू देऊ नको. त्या आशाने जर तुझ्या चेहऱ्यावरची भीती ओळखली ना, तुझ्या पाठीमागच लागल ते. समजतंय ना? जा, जाऊन भेट तिला. जाय की आता, थोबाड काय बघतेस? चूक करताना कळ नाही का? भाऊ, मला ना लय आनंद झालाय बरं आज. ते मनात जी धाकधूक होती का ती मिटली बरं आता. आनंद आणि कसली दागदुखी मिटली? हो, ते नाही का तुमचं ना आशा वहिनीचं सूत जुळायलंय. म्हणजे काय म्हणला? थोबड सांभाळून बोला, थोबड फोडून टाकीन भाड खाऊ. पण भाऊ, असं थोबाड पडायसारखं काही बोलत नाही ना मी. तुला काय वाटलं मी त्या आशासाठी मला चक्र मारतोय? अरे भामट्या, मग मला वाटलं की त्या आशा वहिनी मळ्यातच, म्हणूनच चाललो होतो आपण मळ्यात. मग घर पेटलं का तिला मिठ्या मारायला? हा छान आईला. त्या दिवशी ना मला वाटलं राणी मळ्यात गेली, म्हणलं आज जाऊन डायरेक्ट मिठी मारा. मिठी मारला गेलो तर आमची डोबाड निघाली. करायला जातो एक, होत एक. म्हणजे त्या दिवशी नुसता घोळ झाला असं म्हणायचंय का तुम्हाला? नाहीतर काय. अरे राणी वहिनी कुठं, ही आशा कुठं? अरे तिची नाकाची सर आहे का? या नवऱ्याला कसं बोलायची याची सुद्धा अक्कल नाही. अरुण भाऊ काय चीज आहे ना, हे अजून माहिती नाही तिला.
काय रे, तो त्या आशाचं नाव काढून सगळा मूड खराब करून टाकला. पण भाऊ, त्या आशा वहिनीला वाटतं की तुम्ही त्यांच्या प्रेमात पडलात. अरे उलट चांगला जन्म आपल्यासाठी. आता तुला ते विचारणार नाही अरुण भाऊ कुठे गेला, काय करतो, कोणा संग फिरतोय. हा, एक गोष्ट ना डोक्यात फिट करून ठेव. अरुण भाऊचा जीव अडकला तो फक्त राणी वाहिनी. पण भाऊ, त्या राणी वहिनी संत्याचे बायको आहेत. आणि गावात कुणाला कळलं तर, आणि असं बी त्या राणी वहिनीचं आणि त्या रावल्याचं काहीतरी चालू आहे, असं आपल्याला वाटतंय ना. संत्याचा काही विषयच नाही रे. आणि तो भाड खाऊ रावल्या, त्याची अवकात आहे काय अरुण भाऊच्या पुढे उभं राहायची. खंड्या, राणी वहिनी आता लय मोठ्या संकटात सापडणार आहे. आणि त्या संकटाचा फायदा घेऊन अरुण भाऊ तुला जाळ्यात वाढणार म्हणजे वाढणार. संकट? कसलं संकट भाऊ? येळ आली की सगळं कळ. चाल मळ्यात. हो. आयो 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 मरतो का बाबा, बाबो आयो भाऊ आयो उठा, काय झालं तुम्हाला? पोटात पोटात आग पडली राणे. तुम्हाला कोण सांगतं बरं सकाळ सकाळी दारू प्यायला? काय काम नाही, काही नाही, तर तुम्हाला घरी नाही बसता येत का? हा? हो. उठा उठा तुम्ही. राणी पोटात आग पडली रे, कळ निघाली पोटात. अयो काय आग पडली. कोणी हाय का इथं? मदतीला या. उठा तुम्ही, उठा. बाईले जाऊ. चला चला घरी जाऊ आपण, चला. हळू 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 चला. अय राहुले, काय झालंय ते सांगणार आहेस का नाही? हा, आल्यापासून नुसता चक्रा मारायला लागलास. तू सांगणार आहेस का मी जाऊ? अरे लय मोठा गोंधळ झालाय का नाही? राणी लय मोठी चूक केली. तिनं काय केलं आता? काल मळ्यात अशी आली होती. काय गेली राणीला काय काय विचारत होती काय माहित. इमोशनल केलं का तिला राणीला? सांगून टाकलं तिनं सगळं आमच्या प्रेमाबद्दल. काय राणीनं आशाला सगळं सांगून टाकलं? होय. अरे ती बाई लय डेंजर आहे, तुला माहित नाही का? अरे राहुल्या, ती बाई लाऊडस्पीकर आहे, लाऊडस्पीकर. अख्ख्या गावात बोंबलं. राणीला दुसरं कोणी भेटलं नाही होय, तिच्या कशाला गळ्यात पडली? राहुल्या, लय अवघड झालं बघी. अरे गण्यात त्याची तर भीती वाटते ना आता. या गोष्टीचा फायदा उचलून आम्हाला ब्लॅकमेल करू नये म्हणजे झालं. त्या आशाच्या डोक्यात ना नक्कीच काहीतरी मोठं शिजत असणार. त्या डोक्यात काय शिजतं तिकडे जाऊ दे, ऐकलं ते. आता ही गोष्ट अण्णाला संत्याला कळली ना, राणीचा जीव घेतील लागा. हा, त्या संत्याच्या ना अन्नाचे बी आयला. अरे म्हणजे ते संत्याचं राहू दे बाजूला, राणीचं बघ. त्या राणीनं आशाला सगळं सांगितलंय हे लक्षात घे. त्या आशा काय शांत बसणार नाही. त्या आशाने जर गावात कुणाला सांगितलं ना, तर आपलं अवघड होईल. ते सोड, ते तिचा असू दे काय पण, मला नाही फरक पडत. गण्या, तू एक काम कर. ते अशा उद्यापासून काय करते, कोणाला भेटते, कुठं जाते, सगळ्या बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेव. मला वाटत ना ती राणीचा पिछा एवढ्या लवकर सोडत. राहुले, तू म्हणते तर तिच्यावर लक्ष ठेवतो मी, पण मला नाही वाटत त्या आशावर लक्ष ठेवून काहीतरी होईल. तिच्या डोक्यात ना नक्कीच काहीतरी मोठं चाललेलं असणार आहे.
अरे बा, राणी वहिनी डायरेक्ट आमच्या घराकडं. वहिनी मला बोलवायचं असतं माळ्याकडं. तिथे कसं कोणी पाहत नाही काय नाही. हा? ते मला आशाला भेटायचं होतं. आहे कधी घरात? मला वाटलं मोज ध्यान आलं काय गण. तसं पण ती काय करणार आहे. जे करायचंय ते मीच करणार आहे ना. मी आशाला भेटायला आली. माझं तिच्याकडे काम आहे. तिला भेटायचं होतं मला. अरे बापरे, राग तो नाकावरच आहे. वहिनी, सगळ्या गावाची मदत हे अरुण भाऊ करतोय. तर आम्हाला बी संधी द्या तुमची मदत करायची. हा, एका रात्या सगळं दुःख गायब करून टाकेन. वहिनी, तुम्ही ना अजिबात काळजी करू नका. अहो संते आहे ना माझ्या लहान भावासारखा आहे. काही बी गरज आली तर हक्कानं आपल्याला सांगायचं. काय आहे की नाही? बरोबर आहे ना? तुम्ही अजून गेले नाही आणि राणी आली ते पण नाही सांगितलं मला. काय ग राणी, तू तरी आवाज द्यायचा मला. बरं येतो, मला काम आहे. काय ग बाई, सकाळी सकाळी माझ्या दारात फेऱ्या मारती, काय विशेष? अगं आशा, मला तुझ्याशी ना जरा महत्वाचं बोलायचंय. बोलायचं होतं पण माझ्याकडे वेळ नाही बघ आता. लई कामं पडलीत. विहिरीवर जायचंय, पाणी आणायचं, घरातली कामं करायची. सगळ्यात मेन म्हणजे मला यांच्यासोबत बाहेर जायचंय. येतीलच थोड्या वेळात. ऐक ना, फक्त 5 मिनिट ग, लई महत्वाचं बोलायचं. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ग? बोलले ना तुला माझ्याकडे वेळ नाही म्हणून. कशाला माझं डोकं खराब करते? एकटा आधीच यांच्यासोबत सकाळ सकाळी किटकिट झाली माझी. तू नको अजून डोकं खराब करू माझं. जा इथून, भेटते तुला नंतर मळ्यात मी. अहो, तुम्हाला अजून बरं वाटत नाही का? पोटात लय दुखतंय का तुमच्या? काय होतंय? पोटात नुसती आग पडली राणे. अयो, छाती बिलखण तळ निघायला लागली रे. अयो, तुम्हाला सांगत होते मी, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. पण तुमच्या ज्यानं काही ती बाटली सुटलीच नाही. आता ना तुम्ही भोगा तुमचे भोग. भोगावंच लागेल. मार शिवारी मला, पण या पोटातली आग आधी थांबव. पाण्याचा घोट प्याला तरी बी उलटी यायला लागली मला. लय भेव वाटायला लागलं मला. राणे, मरतो का काय मी? अहो, काय काय बोलताय तुम्ही? थांबा, मी ना कोमट पाणी करून आणते, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. शांत पडून घ्या. नाही, पाणी नका. माझ्याजवळ बस आधी. 10 रुपये मी तुझ्या संसार जरा देशघडीला लावला ना. नुसते बड्या बड्या बाता करताय. स्वतःची काळजी घेता येत नाही तुम्हाला, आणि चालले संसाराच्या गोष्टी बोलायला. बरं थांबा, मी कोणाला तरी ना मेडिकल मधून गोळ्या आणायला लावते. नग गोळी नग, पोटामध्ये काहीतरी सळल्यासारखं झालंय ग. राणे, मला वाचवशील ना तू? हो वाचवी ना, का नाही वाचवणार? तुम्ही तर माझं कुंकू आहे हो. मी काय पण करीन, पण तुम्हाला काही बी होऊ द्यायची नाही. बघा, तुम्ही ना पडून राहा, शांत पडा. मी तुमच्यासाठी पाणी आणते. आशा,
आशा आशा परत आली तू. तुला एकदा सांगितलं कळत नाही का ग? कशाला माझं डोकं खराब करते? एक तर पहिले डिस्टर्ब आहे बाई मी. तू नको अजून डोकं खराब करू माझं. तुला बोलले ना भेटते नंतर मी. अगं तू म्हणली होती ना मळ्यात येऊन भेटेल तुला. मी लय केव्हाची वाट बघत होते ग मळ्यात तुझी, पण तू आलीच नाही. मग मी घरी निघून आले. यांची तब्येत पण लय बिघडली आता. काय झालं संत्याला? अगं त्यांच्या लयच पोटात दुखायला लागले आता. मी काय म्हणते, मला ना फक्त 2च मिनिटं दे, मला लय महत्वाचं बोलायचं अगं. अगं बाई मी कुठं पळून चालले? इथंच आहे की मी. जा पहिले तुझ्या नवऱ्याकडे लक्ष दे. दुखतंय ना त्याचं, त्याला काय पाहिजे काय नाही ते बघ. अगं इकडे तिकडे लक्ष देण्यापेक्षा नवऱ्याकडे बघ ना. कसं का असा ना, तू तुझं नवरा आहे बाई शेवटी. जा भेटेल मी तुला नंतर. हा अय रावले, अरे काय विचार करीत बसलास? आवर धारा काढायच्या राहिल्यात. ते दूध डेअरीवर घालायचे अजून. तुला माहिती उशीर झाल्या मावशी कशी बोंबलती ते. बरोबर आहे रे गण्या. कशातच मन लागना झालंय. सारखा डोक्यात तोच विचार होतो मला. राणी, अरे राहुल, ती आशा ती जाणून बुजून मला भेटत नाहीये रे. मी 2दा तिच्या घरी गेले होते. ती घरातच आहे आणि मला बघून ना ती कारण देते. 2दा घरी गेलतीस? अगर आणि तुला किती वेळा सांगितलंय शांत डोक्याने विचार कर म्हणून. सारखं सारखं अशा घराकडे चक्रा मारा, लोकांना संशय येणार नाही का? हा? आणि त्या आशाने भाव खाल्ल्यावर तुझा फायदा घेईल किती? कालावर नसेल तुला. राहुल तुला कसं सांगू मी आता? अरे माझं मन स्थिर राहत नाहीये. घरात गेले का माझा नवरा तो पोटाला धर धर रडतोय, पोट दुखतोय म्हणतो. आणि घराबाहेर आलं की ही आशा. असं वाटतं पण ती माझ्या ना खारचाला चटके देती. ती आशा आहे ना, लय लाबड बाई आहे. तिला माहिती आहे तुमच्या दोघांना टेन्शन कसं द्यायचं ते. राहुल तू सांग आता काय करायचं? काहीतरी कर राहुल तू. मला या भीतीतून बाहेर काढ, नाहीतर ही आशा ना माझा जीव घेईन. ती जेव्हा माझ्याकडे बघते ना, असं वाटतं तिची नजर ना विष खाते काय. काहीतरी कर राहुल, नाहीतर ना मीच विष घेते आणि मरून जाते मी. अगर आणि येड्यावाने काय बोलते तू? तिथं मी असताना मराच्या गोष्टी का करते? अरे मग काय करू तूच सांग ना. ती मला मुद्दाम भेटत नाहीये. तू घरी जा आणि आपला विषय कोणाला बोलत बसू नको. त्या आशाचं पण टेन्शन नको घेऊ. आशाला मी जाऊन स्वतः भेटतो. बघतोच मला कशी भेटत नाही ती. पण राहुल तिनं काही चुकीचं पाऊल उचललं तर? तू तुझी काळजी घेशील ना? तुझा विश्वास आहे ना राणी माझा? मग जा घरी, बघतो मी काय करायचं. राहुल्या, हे लय गंभीर विषय व्हायला बरं का आता. त्या आशाच्या डोक्यात ना काय शिस्त ते समजलं पाहिजे रे. सुरू दे की का नाही. त्या आशाचा माज उतरायची वेळ आली आता. माझ्या राणीचे आयुष्याशी खेळते काय? आता या खेळाचा डाव कसा पलटतो ना हा राहुल्या, बघच तो. चल दारा काढू. ओ वहिनी, अरे एवढ्या गडबडीत कुठं चालल्या? हा ते हे आजारी ना, तुमची तब्येत जरा खराब झाली. खंड्या सांगित होता मला की संत्याच्या पोटात लय दुखा लागलाय म्हणून. पण नवल मला ह्या गोष्टीचं वाटतंय, संत्या असं घरात पडू नये आणि तुम्ही इकडं कुठं हिंडायला लागले? माझ्या बायकोशी बोलताना ऐकलं म्या, तिकडं काम नाही झालं म्हणून डायरेक्ट रावल्याच्या कोठ्यावर. नाही नाही अरुण भाऊ, तसं काही नाही. ते मी गोठ्याकडनं वैरण गोळा करायला गेले होते. पाऊस चालू आहे ना म्हणून. आणि तिथं राहुलन गाण्या होते, ते विचारपूस करत होते यांच्याबद्दल. दुसरं काही नाही. मी पण हेच म्हणत होतो भाऊ, मी पण हेच नव्हतं का म्हणत? बडबड होतो का?
वहिनी कडबा आणायला रावल्याच्या कोठ्यावर हा आमच्या मळ्यात बी हिरवीगार मक्का आहे. कधी तिकडे यायचं तिकडं तर काही येत नाही तुम्ही. वहिनी वाईट तर एकाच गोष्टीचं वाटतंय. आम्ही पण याच गावात राहतो आणि तुम्ही पण याच गावचे आहे. हा पण तुम्हाला मदत लागली की तुम्ही पळत पळत त्या रावल्याकडे जाता. अरे काय खरंय त्याच मावशीच्या जोर जगत येतो. वहिनी तुम्हाला काही बी मदत लागली ना बिंदास आपल्याकडे यायचं. 24 तास तुमच्यासाठी आपल्या घराची दारं उघडी. कळलं का? अरुण भाऊ, मला पैशाची काही गरज नाही. देव आहे आमची काळजी करायला. पण तुम्ही तर गावची मोठी लोक आहेत, तुमच्या तोंडाला असं शोभा नाही देत. अरे बाप आधी बरं देत होतं शोभा. हा खंड्या होय कशी माजली कुतडी. माजले नाही भाऊ, तिच्या नवऱ्याचं दुखायलंय म्हणून तशी करते. मग ऐकून का तिच्याकडून रे भाड खाऊ. मी तुमच्याकडून आहे भाऊ. जिथं नाही तिथं थोबड उघडतोस. याच्यानंतर थोबड उघड ना तो कापून टाकेन.